जेके कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे माननीय सुजयदादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ॲडव्होकेट सुमित शेठ वाघमोरे, स्वप्नील भैया कस्तुरे, प्रसाद खटावकर व जयदीप भैया कदम मित्र परिवार। खानापूरच्या मैदानात कदम उतरणार का? विठ्ठल साळुंखे यांच्या घोषणेने खळबळ। तू चाल पुढे तुला रगड्या भीती कशा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची। तू चाल पुढे तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची। काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे युवा नेते विठ्ठल साळुंखे यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार तयार असून काँग्रेसच या ठिकाणी उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले होते, परंतु यावर अद्यापही मतदारसंघात कोठेही काँग्रेस उतरताना दिसत नाही। विठ्ठल साळुंखे यांनी केलेली ही घोषणा मतदारसंघात खळबळ माजवणारी ठरली होती। काँग्रेसचा कोण उमेदवार असणार असा प्रश्न अनेकांना पडला होता। गेल्या काही दिवसांपासून जितेश कदम यांनी या मतदारसंघात आपला संपर्क वाढवला आहे। त्यांची उमेदवारी या ठिकाणी होण्याची चर्चा आहे, परंतु त्यांनी याबाबत कसलेही भाष्य केलेले नाही। योग्य वेळ आल्यानंतर ते याबाबत बोलतील असे सांगितले होते, त्यामुळे अजूनही या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार फायनल झालेला दिसत नाही। बघूया आता इथे विधानसभेसाठी कदम उतरतात की विठ्ठल साळुंखे यांची घोषणा ही हवेतच विरते ते। खानापूर आटपाडीच्या विधानसभेच्या बाबतीत चर्चा आपल्याला ऐकावयास मिळत आहेत, परंतु मी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करतो की ही जागा काँग्रेस आहे लढणार असून ही परंपरेने पारंपरिक जागा ही काँग्रेस पक्षाची आहे आणि इथून आमचा उमेदवार अतिशय सामान्य आणि तडफदार नेता या आमच्या खानापूर आटपाडी मतदारसंघातून लढणार आहे। उमेदवारी तयार आहे, पण ती योग्य वेळी जाहीर केली जाईल। तत्पूर्वी हा जो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, या आत्तापर्यंत झालेले जे आमदार आहेत त्यातील एक दोन अपवाद सोडले तर सर्व काँग्रेसच्या मुशीतून तयार झालेले ते हाताच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत आणि यावेळी सुद्धा सर्व जनता ही काँग्रेसच्या पाठीशी उभा राहील। त्यामुळे आम्ही हक्काचा असणारा मतदारसंघ कदापि कोणालाही सोडणार नाही। इथून काँग्रेसचीच उमेदवारी केली जाईल। त्याबरोबरच काँग्रेसची मुळापासून तळागाळातून जी बांधणी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जनतेतून जनतेचा चेहरा असणार 18 पगड जातीचं एक काँग्रेस कार्यकारिणी आपल्याला येत्या काही दिवसात पाहायला मिळेल। इथल्या जनतेच्या हृदयात काँग्रेस आहे आणि प्रत्येकाच्या घराघरात हे काँग्रेस पक्ष रुजलेला आहे। आपल्याला अतिशय सुंदर असा उमेदवार या काँग्रेसच्या वतीने दिला जाईल, कारण या काँग्रेस पक्षाची उपकार डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या कारकिर्दीत जो विकास झाला तो संपूर्ण तालुक्याचा विकास हा काँग्रेस पक्षाच्या कालावधीमध्ये झालेला आहे। पर्यायाने डॉक्टर पतंगराव साहेबांनी केलेला आहे। डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी अगदी आपण बोट दाखवणाऱ्या ज्या काही विकासाच्या गोष्टी आहेत, मग ते अगदी एसटी स्टँड असेल, त्याबरोबरच मध्यवर्ती कार्यालय असेल, पोलीस मुख्यालय असेल, कोर्टाची इमारत असेल, त्याबरोबरच MIDC असेल, यंत्रमागची छोटी MIDC असेल, या सर्व ज्या गोष्टी उभा राहिल्या ज्या बोट दाखवण्यासारख्या गोष्टी आहेत, गेस्ट हाऊसची इमारत असेल, प्रांत ऑफिसची इमारत असेल, त्याबरोबरच ज्या ज्या बोट दाखवण्यासारख्या इमारती मोठमोठ्या उभा राहिल्या त्या डॉक्टर पतंगराव साहेब यांच्या कारकिर्दीत उभा राहिल्या आणि सर्वात महत्त्वाचं या तालुक्याच्या विकासाला चालना देणाऱ्या 2 साखर कारखाने जे उभा राहिले ते डॉक्टर पतंगराव साहेबांच्यामुळे, डॉक्टर विश्वजित कदमांच्यामुळे खऱ्या अर्थाने ते उभा राहिलेले आहेत। पर्यायाने ते काँग्रेस पक्षाच्या विचाराचे विकास आहे असं म्हणलं तर या वावगं ठरणार नाही। त्यामुळं काँग्रेसला जे अंडरस्टिमेट केलं जात आहे, प्रत्येक वेळेला सांगितलं जातं की हे पक्ष लढणार तो पक्ष लढणार, परंतु ही मी ठामपणे सांगतो अतिशय ताकदीचा उमेदवार या काँग्रेस पक्षामार्फत या खानापूर आटपाडीत लढणार आहे आणि अतिशय अटीतटीच्या लढतीनं अतिशय ताकदीनं
हा मतदारसंघ आम्ही लढवणार आहे, एवढंच या निमित्ताने मी सांगेन.